तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा। क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा को, क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर आत्मा को। तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा। चोरी आया चोरी करने, घात हत्या करने, यीशु आया जीवन देने, बहुतायत का जीवन देने। चोरी आया चोरी करने, घात हत्या करने, यीशु आया जीवन देने, बहुतायत का जीवन देने। तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, तू आजा यीशु के पास, तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे यीशु बुला रहा।
प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एक आपली भेट Once again, we meet सोशल through मीडियाद्वारे social media. बुधवारची उपासीची सहभागिता, Your participation this Wednesday, एक सहभागिता, one participation in Lord. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord. आपल्या सर्वांची The उपस्थिती presence of all of you is आदरणीय, respectable, is आनंददायी आहे. pleasing, देवाचं कार्याचा विस्तार will करणारी आहे. extend the work of God. मंडळीची Presence of उपस्थिती, fellowship, नवीन लोकांची presence of उपस्थिती, new people, आपल्या all सर्वांचं of मी you, संजय जेम्स ठाकूर Sanjay मिनिस्ट्री James Thakur Ministry, यामध्ये in this, देवाचा पुत्र प्रवेशिकेद्वारे through Lord Jesus, the Son of God, आपल्या सर्वांचं स्वागत we करत आहोत. welcome you all. वेळोवेळी आपली नवीन नवीनची उपस्थिती ही आनंददायी Presence आहे. of new people from time to time is pleasing. अनेक जण शेअर करत Many आहे, are sharing, अनेक जण कमेंट करत many आहे. are commenting. देवामध्ये आम्ही त्यांचं कौतुक करतो. We appreciate them in God. संदेश एकमेकाला शेअर करा. Share the message of God with each ही other. देवाची सेवा आहे. This is the service of देव God. आशीष देतो. God bless मी us. बरा झालो, दुसऱ्यांनी बरं व्हावी देवाची इच्छा आहे. I am healed. God wants others to be मला healed. देव भेटला I met God. तर आम्ही भेटावा. Let others meet आम्ही God. स्वार्थ सांगतो, We preach. आम्ही साक्ष देतो. We testify. द्यावा. We should give. आपले नातलग, आपले मित्र, Our relatives, our friends. आपल्या लोकांना स्वार्थ सांगावी. Tell your people the word of शेअर God. करा. Share the message. लोकांचा बचाव यासाठी देवाची इच्छा आहे. God wants people to be saved. येशूची प्रार्थना आहे. It is Jesus' त्यावेळेला prayer. देवाचा धन्यवाद करतो. So we thank our Lord. पुन्हा एक आमची एक सहभागिता, Once again, our participation. देवाच्या वचनातून बोध घेणार आहोत. We will learn from God's word. मागील बुधवारी आम्ही Last Wednesday, काही गोष्टीचा बोध घेतला. we learned few things. येशू ख्रिस्त म्हणाला Jesus Christ मत्ते said 22:29 मध्ये, in Matthew 22, तुम्हाला 29, देवाचं शास्त्र व देवाचं सामर्थ्य न समजल्यामुळे तुम्ही भ्रमात आहात. you are deceived if you don't know the scriptures and the power of आपण God. घोटाळ्यात आहात. We are in confusion. ते येशू ख्रिस्त म्हणाला, Jesus Christ said, तुम्हाला देव न समजल्यामुळे, because if you don't understand God, देवाचं सामर्थ्य न समजल्यामुळे the power of तुम्ही God, घोटाळ्यात आहात. you are in तुम्ही confusion. अडचणीत आहात. You are in तुम्ही trouble. समस्येमध्ये आहात. You are in तुम्ही problems. आजारात आहात. You are तुम्ही sick. व्यसनात आहात. You are तुम्ही addicted. बंधनात आहात. You are in bondages. दारिद्र्यात आहात. You are in काय poverty. करावं सुचत नाही. You don't know what to do. देवच समजला नाही आम्हाला. We did not understand देवाची God. ओळखच नाही. Did not know God. देवाचं सामर्थ्याची ओळख नाही. We do not know the power त्यामुळे of God. होशे 4:6 मध्ये म्हणतो की Therefore Hosea 4:6 माझ्या says, लोकांना देवाचं ज्ञान न मिळाल्यामुळे because of lack of knowledge of God, माझ्या लोकांचा नाश झाला. my people are माझ्या destroyed. लोकांना देवाचं ज्ञान जर प्राप्त झालं असतं तर If my people had the knowledge of God, माझा लोकांचा बचाव झाला असता. my people would have been ज्ञानामुळे saved. देवाचा आपला बचाव होतो. God's knowledge protects us. देवाचं ज्ञान God's आमच्यामध्ये knowledge सुधारणूक करते, improves us, आमची वाढ करते, makes us grow, आमचं पोषण करते. nourishes us, ज्या मार्गाने आम्ही गेलो पाहिजे त्या मार्गात घेऊन जाते. leads us the way we should go. देवाचं ज्ञान म्हणजे देवाचं वचन, God's knowledge is the word of God, म्हणजेच बायबल. that is Bible. आणि येशू ख्रिस्त म्हणाला, So Lord Jesus said, देवाचं शास्त्र, देवाचं सामर्थ्य न समजणे लोक भ्रमात घोटाळ्यात पडले आहे. people are deceived because they don't know the scriptures and power of काय God. करावं समजत नाही. They don't know what to do. यासाठी बायबल वाचलं So पाहिजे, we must read the Bible. प्रार्थना केली पाहिजे, We should pray, मंडळीची सहभागितात उपस्थित राहिलं पाहिजे. should be present in the fellowship's worship. मागील आठवड्यात मी पाहिलं Last week we saw देव कशाला म्हणतात. what is God called. आम्ही थोडासा आढावा घेतो. We will take a little review. देव कशाला म्हणतात. What is God called? यशाया 45:18 मध्ये पाहिलं आम्ही. In Isaiah 45:18 we saw देव एक उत्पन्न करता, एक देव निर्माण करता आहे. God is the creator, the former and maker. घडवतो, बनवतो. He creates, he makes, तो सुधारणूक करतो. he improves, जे चांगलं वाईटातून तो चांगलं निर्माण करतो. he creates good from evil, तो आजारातून आरोग्य निर्माण करतो. he creates health from illness, तो मेलेल्यातून जीवन तयार करतो. he creates life from the dead, जे मोडलं त्याची तो उभारणी करतो. he builds up what is broken, जे विखरलं तर ते एक करतो. he unites those who are जे scattered, गमावलं ते परत देतो. gives back what is lost, तो निर्माण करतो, उत्पन्न करतो. he creates, he makes. बायबल सांगतो Bible says उत्पत्ती 1:1 मध्ये in Genesis 1:1, देवाने आकाशपृथ्वी निर्माण केली. God created heaven and the earth. पृथ्वी आकारविरहित होती. The earth was formless. अशा वेळेस देवाने
निर्मितीची सुरुवात केली. This is how God started creation. आकारविरहित पृथ्वीला त्यांनी आकार दिला. He formed the formless earth. देव आकार देतो, God forms. देव बनवतो, घडवतो, God makes and चांगलं creates. पात्र तयार करतो, Creates a good character. चांगलं जीवन तयार करतो, Creates a good life. चांगलं कुटुंब तयार करतो, Creates a good family. चांगलं पती पत्नी मुलं तयार करतो, Creates good husband, wife and चांगलं children. शिक्षण, चांगलं उद्योग तयार करतो. Creates good education and good work. ज्याला आकार नाही त्याला तो आकार देतो. He shapes the unshaped. तुमच्या जीवनात काय आकार नाहीये, There is no shape in our lives. सर्व अपयशी आहे, All are failed. तर देव त्याला आकार देतो. God shapes it. आम्ही यशस्वी होतो, विजयी प्राप्त करतो. We succeed, we win. बायबल सांगतो Bible says देवाला सर्व काही शक्य आहे. everything is possible for God. एका मनुष्याचं मी उदाहरण देतो. Let me give you an example. मनुष्य होता, There was a तो man. खूप व्यसन करायचा. He was very तो addicted. शिक्षक होता, He was a teacher. तो शिक्षक असल्यामुळे त्याच्याकडे सर्व ज्ञान होतं. Being a teacher, he had all the knowledge. तरी पण तो व्यसनात अडकला, Still, he became addicted. व्यसनाच्या तो अधीन गेला. He went under addiction. हळूहळू त्याची परिस्थिती बिघडत गेली, Gradually, his condition was bad. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती बिघडत गेली. His family's situation was bad. व्यसन वाढत गेलं. His addiction was on the rise. त्याने नोकरी सोडून टाकली. He quit his job. रात्रंदिवस तो व्यसन करू लागला. Day and night, he was in addiction. त्याच्या घरावर त्याचा परिणाम झाला, That affected his house, त्यांच्या कुटुंबावर झाला. affected his family. सर्व कुटुंबात दारिद्र्य आलं, There was poverty in the family. अशांती आली, There was unrest. आजार आले, There was illness. बंधनं आले, There were bondages. दारिद्र्य आलं. There was poverty. तरी तो मनुष्य व्यसन करत होता. Yet the man was in addiction. त्याला दुःख वाटत होतं, He was sad, पण त्याला त्यातून बाहेर येता येत नव्हतं. but he could not get out of it. आमची तुमची परिस्थिती तीच आहे. Our situation is the same today. आम्हाला दुःख होतं, We are sad, पण आम्ही त्यासाठी काही करत नाही. but we don't do anything. कोणीच त्यासाठी मदत करू शकत नाही. No one can help in it. स्तोत्र 49:7 मध्ये सांगतो, In Psalms chapter 49, verse 7, we see, कोणीच मनुष्य कोणा माणसाला बदलू शकत नाही. no person can redeem any person. त्यामुळे आम्ही त्या मनुष्य व्यसनामध्ये अधीन गेला. So the man became more addicted. पण त्याची पत्नी खूप प्रार्थना करायची, But his wife prayed a lot. 40 दिवस उपवास करायची, She used to fast for 40 days. देवासाठी दान द्यायची. She used to give offerings to the सर्व Lord. स्थितीत ती देवावरती विश्वासू होती. In all conditions, she believed in God. ती रात्रंदिवस बायबल वाचायची. She read the Bible day and त्यावेळी night. तिचा पती तिला विरोध करायचा. That time her husband opposed her. तो बायबल जाळून He टाकायचा. used to burn the Bible. तो बायबलवर बुटांनी नाचायचा, He used to dance with shoes on the Bible. फेकून द्यायचा. Threw away the तो Bible. विरोध करत होता, He opposed it. तो तिरस्कार करायचा, He used to तो hate. देवाच्या विरुद्ध काम करायचा. He used to work against तो God. म्हणला देव नाहीये, He said there is no God. प्रार्थना बंद कर, Stop the prayers. उपवास बंद कर, Stop fasting. बायबल वाचन बंद कर, Stop reading the मी Bible. सर्व काय आहे. I am everything. त्यामुळे त्यामुळे त्या स्त्रीला फार त्रास झाला. This made the woman very ती sad. लपून लपून बायबल वाचायची, She used to hide and read the प्रार्थना Bible. करायची, She used to pray. आपल्या पतीसाठी करायची, Prayed for her आपल्या husband. मुलांसाठी करायची, Prayed for her आपल्या children. कुटुंबासाठी करायची. Prayed for her family. एके दिवशी तिची मुलगी फार आजारी पडली, One day her daughter was very sick. ती बंधनात पडली, She fell into the ती bondage. मृत्यूपर्यंत गेली. She went until death. त्यावेळेस त्यासाठी खूप प्रार्थना करण्यात आल्या, Many prayers were offered for her at that time. देवाचा धावा करण्यात आला. God was called. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तांनी काही गोष्टी शिकवल्या. At that time, Lord Jesus taught some things. देवाने सांगितलं, God said, आमच्या वडिलांना सांगितलं, He told our father, तुला दारू पाहिजे की तुझी मुलगी पाहिजे, You want alcohol or your daughter? दोघांपैकी एक निवड. Choose between the तू two. दारू निवडली तुझी मुलगी मरून जाईल, If you choose alcohol, your daughter will पण die. तू दारू सोडली की तुझी मुलगी तुला प्राप्त होईल. But if you give up alcohol, you will have your daughter. मग त्या व्यक्तीने निर्णय घेतला, Then the man made a decision. मला मुलगी पाहिजे. I want my daughter. त्याने व्यसन सोडून दिलं, He quit his addiction. त्याने देवाचा धावा केला, He called on God. देवाकडे पश्चाताप केला, He repented to God. त्या कुटुंबाने पश्चाताप केला, The family repented. देवाची क्षमा मागितली, Asked forgiveness to देवाने त्या God. मुलीला वाचवलं, God saved that girl. तिला आरोग्य दिलं, आयुष्य दिलं, Gave her good health and good life. तिला आशीष दिले, Blessed her. निर्णय योग्य घेतला. The decision was made right. ते म्हणजे आमचे वडील, He is our father. ते व्यक्ती म्हणजे आमचे वडील होते. That person was our ते father. जेम्स ठाकूर. That's James Thakur. त्यांना आकार, त्यांचं जीवन आकार विरहित होतं. His life was formless. देवाने त्यांना आकार दिला, God formed him. देवाने त्यांना घडवलं, बनवलं, God created and made एक him. चांगलं जीवन तयार केलं.
created a better life. आज सत्याची जीवन मंडळी फेलोशिपचं ते अध्यक्ष होते. He was the chairperson of the Living Fellowship of Truth. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्रीचे ते अध्यक्ष होते. He was the chairperson of Sanjay James Thakur त्यांनी Ministry. कार्याला देवाच्या कार्याला सुरुवात केली. He started God's work. देव म्हणला माझी साक्ष सांग, माझी स्वार्थ सांग. God said, testify me and preach the good मी news. तुझ्या घराला वाचवलं. I saved your house. अनेक घरं मला वाचवायची. I want to save many जाऊन houses. जाऊन साक्ष दे, You go and testify. स्वार्थ सांग. Preach the word of देव God. आहे, There is God. देव आहे, There is God. देव आहे. There is जे God. माझ्या घरासाठी केलं What He did for my house, ते सर्वांसाठी देव करणार. God will do it for all त्यांनी today. स्वार्थ सांगितली. He preached the good news. मंडळीची स्थापना आली. Fellowship was founded. त्यांनी कार्य सुरू केलं. He started his work. त्यानंतर ते कार्य माझ्याकडे आलं Then that work came to me. आणि मी ते पुढे सुरू केलं. I started it further. पाय आकारविरहित जीवनाला त्यांनी आकार दिला. See, He formed the formless life. माझ्या कुटुंबाला काही आकार नव्हता. My family was formless. भांडणं होती, अशांती होती, दारिद्र्य होतं, व्यसन होते, अंधकार होता. There were fights, there was unrest, poverty, addiction, and darkness. सर्व कुटुंब विस्कटलेलं होतं. The whole family was काही devastated. कुटुंबाला शोभा नव्हती. There was no beauty to the family. देवाने शोभा दिली. God gave beauty, माझं घर सुंदर बनवलं, made my house beautiful, सुशोभित केलं. decorated my house. चांगला समय, चांगला वेळ, चांगले दिवस पाहतो आम्ही आज. Today we see good days, good time, good moment. उत्तम ते देवापासून. The best is from God. देव जे काही देतो ते उत्तम असतं. What God gives is the best. त्याने सर्व गोष्टी उत्तम मला दिल्या. He gave me all good things. आज माझ्याकडे 580 कुटुंब आहे. Today I have 580 families. 2000ची मंडळी आहे. Fellowship of 2000 त्या people. मंडळीला त्यांनी सर्व उत्तम गोष्टी दिलेल्या आहे. He has given all good things to the आज fellowship. ते उत्तम जीवन जगतात. Today they live a better life. देवाने त्यांना बदललं, God changed them, त्यांना व्यसनातून काढलं, took them out of आजारातून addiction, काढलं, out of illness, बंधनातून सोडवलं, freed them from bondages, दारिद्र्यातून काढलं, took them out of poverty. अपयशातून यश दिलं. He gave them success from failure. त्यांची कुटुंबाची स्थापना केली. He founded their family, चांगलं शिक्षण, चांगला उद्योग दिला. gave good education, good work. घराघरात अन्नाची रेलचली. Today there is more than enough food in every house. देवाचे आशीर्वाद आहे. There is God's blessing. मी नाही केलं, I did not do it. मी यहोशुवा. I, Joshua, मी नाही केलं, I did not do it. देवाने केलं. God did. देव म्हणला तू सांग, God said, you tell, मी कार्य करन. I will work. तू लोकांना घेऊन ये, You bring people, तू लोकांना शिक्षण दे, you teach them, तू लोकांसाठी प्रार्थना कर. you pray for them. बदल मी करन, I will change. मदत मी करन, I will help. मी परिवर्तन करन, I will change. मी बदलाव करणारा देव आहे. I am the God who मी changes निर्माण you. करता उत्पन्न करता देव आहे. I am the God who makes and मी creates. घडवणारा बनवणारा देव आहे. I am the God who make and आज create. देव घडवतो बनवतो. Today God makes and हे आम्ही creates. पाहिलं. This we देव saw. चांगलं बनवतो, God makes good, चांगलं घडवतो, creates good. सर्व काही उत्तम असतं. Everything is the best. हे आम्ही पाहिलं. This is what we saw. हे देवच करू शकतो. Only God can do अशा this. देवाकडे जा, Go to such a God. तुमच्यासाठी करेल. He will do it for you. त्यांनी माझ्यासाठी केलं, He did it for तो me. सर्वांसाठी करेल. He will do it for everyone. देवाचा आम्ही धन्यवाद करतो. So we thank our Lord. आज आम्ही नवीन गोष्टीकडे जात आहोत. Today we are moving towards something new. देव कोण आहे आम्ही पाहिलं. We saw who God is. आज आम्ही पाहणार आहोत Today we'll see देव कसा आहे, how God is, कुठे आहे, where He is, देवाला कसं भेटायचं, how to meet God, देवाशी कसं बोलायचं, how to talk to God, देवाला कसं नमन करायचं, how to pray to God, देवाला कसं अर्पण करायचं, how to offer to God, देवाशी कसं बोलायचं, how to talk to God, देव बोलेल ते कसं ऐकायचं, how to listen to what God says. देव आहे कुठे, Where is God? देवाला कसं काय मी भेटणार, How will we meet God? कसं काय समजून घेणार, How to understand God? हे समजलं पाहिजे. This we need to की understand. देवाची भक्ती उपासना कशी करायची. How to worship God. येशू ख्रिस्त म्हणाला, Jesus Christ देवात said, शास्त्र सामर्थ्य न संबंधामुळे लोकांकडून चुका होतात. people make mistakes because they don't understand God's scriptures and power. आज मी लोकांकडून चुका होतात. Even today people आज मी make लोकांची mistakes. भक्ती चुकती. People worship wrongly. आज मी उपासनेमध्ये भेसळ आहे. Even today there is adulteration in worship. देव कसा आहे, How is God? देव कोण आहे, Who is God? ते Where is God? समजलं पाहिजे. We need to तर आम्ही understand. त्याची भक्ती करू शकतो. So we can worship Him. ज्या देवाची आम्ही भक्ती करतो, The God we worship, ज्या देवाला आम्ही नमन करतो, the God we त्या pray, देवाशी मी बोलतो, the God we speak त्या of. देवाशी मला माहिती पाहिजे, We need to know that God परिचय पाहिजे. should be introduced. देव कुठे आहे, Where is God? बायबल सांगतो. Bible says इर्मिया 23:23 मध्ये, in Jeremiah 23:23, तुझा देव परमेश्वर the Lord your God, आकाश व पृथ्वी व्यापून राहतो. He fills the heaven and the earth. सर्व ठिकाणी देव आहे.
God is everywhere. बायबल सांगतो Bible says मत्ती 18:20 मध्ये in Matthew 18:20, येशू ख्रिस्त म्हणाला, Jesus Christ said, ज्या ठिकाणी दोघे तिघे "For where two or three विश्वासाने प्रार्थना करतात, gather together and pray, तिथं मी उभा आहे, I am there among तिथं them." मी आहे, I am there. ठे Anywhere, कधी anytime, तुम्ही हाक मारा, you call, मी तिथं आहेच. I am there. देव आकाश पृथ्वी व्यापून राहतो. God fills heaven and the earth. बायबल सांगतो Bible says स्तोत्र 139 मध्ये in Psalms 139, 139 7 पासून पुढे from 7th verse onwards, दावीद काय म्हणतो? what David says. दावीद देवाविषयी त्याला परिचय आहे. David knows God. तो दावीद काय म्हणतो? So David says, देवाच्या आत्म्यापासून मी कुठे लपू? where can I go to escape God's spirit? देवाच्या आत्म्यापासून मी कुठे लपून राहू? Where can I hide from God's spirit? लपून राहू शकत नाही. We can't hide. तो म्हणतो देव आकाशामध्ये आहे, He says God is in heaven. देव पृथ्वीवर आहे, God is on earth. पृथ्वी खाली पाण्यात देव आहे, Below earth in water. जगात सर्वोच्च कानाकोपऱ्यात देव आहे, God is there in every corner of the world. तिन्ही लोकात देव आहे, God is everywhere. जाईल तिकडे देव आहे. Wherever you go, God is तो म्हणला there. अंधकारात मी गेलो, He said, I went into the dark. अंधारात बी देव आहे, But God is in the dark. प्रकाशात बी देव आहे, God is in light. आकाशात आहे, पृथ्वीवर आहे, Is in heaven and on earth. अधोलोकात बी आहे, He is also in hell. पाण्यात पण देव He आहे, is also in water. सर्व ठिकाणी देव आहे. God is everywhere. सर्व गोष्टी देवाच्या समक्षतेत आहे. Everything is in God's presence. देवापासून कोणी गुप्त राहू शकत नाही. No one can hide from God. सर्व ठिकाणी देव आहे. God is everywhere. आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये राहतो. We live in presence of God. देव आमच्या जवळ आहे, God is near us. देव आमच्या जवळ आहे. God is near us. बायबल सांगतं प्रगटी 3:20 मध्ये, Bible says in Revelation 3:20, पहा मी तुमच्या जवळ आहे, "Look, I stand by you मी तुमचं दार ठोकत आहे, and knock your door. मी तुम्हाला हाक मारत आहे. I'm calling you. जो कोणी माझ्या वाणीतून दार उघडल, If anyone hears my voice and opens the मी door, त्याच्या घरात जाईन, I will go into his मी त्याचं house. घर बनवल, I will build his मी house. त्याचं घर आश्रयित करन, I will bless his house. वाईटातून चांगलं करन. Will make good out of evil." सर्वकडे देव आहे, God is पण everywhere, आम्हाला दिसत नाही. तो but he is not visible. हेच तर फार महत्वाचं आहे. This is very important. बायबल सांगतो Bible says मोशेने देवाला दर्शन दिलं. God appeared to Moses. मोशे सांगते देव बोलला. God spoke to Moses. वेळोवेळी मोशे सांगते देव बोलत गेला. Time to time God spoke to Moses. त्याच्या सेवेसाठी, त्या कार्यासाठी त्याची नियुक्ती केली. God appointed Moses to serve and work for him. एके दिवशी One day, बायबल सांगतं Bible says निर्गम 33:20 मध्ये in Exodus 33:20, देवाला त्यांनी प्रार्थना केली. he prayed to God, हे देवा, "Oh God, तू किती सुंदर आहे, you are so beautiful. तुझं सौंदर्य किती सुशोभित आहे, How beautiful your beauty is. कारण तू जे काही केले ते सुंदर आहे. Because whatever you did is so तुला beautiful. तुझं सौंदर्य पाहायची माझी इच्छा आहे. I want to see your beauty. तुझं चेहरा मला पाहायचा, I want to see your face. तुझं मुख मला पाहायचं, I want to see your तू face. कसं आहे मला पाहायचं. I want to see how you are. माझी विनंती की तू मला दिसावा. I request you to show me." त्यावेळेस देवाने त्याला उत्तर दिलं, That time God answered him, मोशे, "Moses, तू मला पाहू शकत नाही. you can't see me, कोणीच मनुष्य मला पाहून जीवित राहू शकत नाही. for no one can see me and live. मी एवढा पवित्र आहे, I am so holy. मी एवढा तेजस्वी आहे, I am so bright. माझा प्रकाशामध्ये एवढं तेज There आहे, is so much brightness in my light. कोणीच मनुष्य माझ्यासमोर उभा राहू शकत नाही. No one can stand before me. आणि कोणीच मनुष्य मला पाहून जिवंत राहू शकत नाही. No one can see me and live." त्यामुळे मोशेला त्यांनी दर्शन दिलं So नाही. God did not appear to Moses. मोशेपासून देव निघून गेला. God went away from Moses. मोशेने देवाचा चेहरा पाहिला नाही, Moses did not see God's face. पण मोशेने देवाचे गुण पाहिले. But Moses saw God's qualities. देवाच्या गुणांची त्यांनी घोषणा ऐकली. He heard proclamation of God's qualities. त्यांनी देवाचे गुण पाहिले, He saw God's qualities, देवाला नाही पाहिलं. but did not see God. बायबल का सांग, What Bible says? पहिले तिमोथी 6:15 मध्ये Timothy 1, 6:15. देव God, जो धन्य आहे, He is blessed. जो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे, He is the King of kings and Lord of तो lords. अगम्य प्रकाशात राहतो. He dwells in unapproachable light. त्या प्रकाशात कोणी मनुष्य प्रवेश करू शकत नाही, No one can enter that light. कोणी उभा राहू शकत नाही. No one can stand. म्हणून Therefore, देवाला कोणी कधी पाहिलं नाही, no one has ever seen God. कोणी पाहू शकत नाही. No one can see. हे वचन आहे. This is God's word.
देवाला कोणी कधी पाहिलं No नाही, one has ever seen God, कोण पाहू शकत नाही, can never see, पण त्याची वाणी ऐकली, but heard his voice, त्याचं कार्य पाहिलं. saw his work. मोशेने त्याचं कार्य पाहिलं, Moses saw his work, अब्राहमने त्याचं कार्य पाहिलं, Abraham saw his work, दावीदने पाहिलं, David saw, अनेक राजा लोकांनी पाहिलं, many kings saw, संदेश सेवकांनी पाहिलं, the prophets and servants saw, प्रेषितांनी पाहिलं, the apostles त्याचं saw, कार्य पाहिलं, saw God's त्याची work, उपस्थिती पाहिली, saw his presence, त्याची वाणी त्यांनी ऐकली, heard his voice, पण देवाला कोणी पाहिलं but नाही. no one saw God. देवाला कोणी पाहू शकत नाही. No one can see God. हे फार महत्वाचा भाग आहे. This is important. म्हणून आमची भक्ती कशी पाहिजे, So how should our devotion be? आमची उपासना कशी पाहिजे. How we should worship? पुष्कळ वेळा आम्हाला वाटतं Many a times we think की देव असा आहे, God is like this. देवाला असं तयार करावं, God should be prepared like this. देवाची प्रतिमा तयार करतो आम्ही, We create the image of God. आमच्या बुद्धीने आमच्या कल्पनेने आम्ही तयार करतो, We create it with our intellect and imagination. परत प्रतिमा तयार करतो, We create an image आमच्या बुद्धीने आमच्या कल्पनेने from our intellect and imagination. आम्ही देवाला तयार करण्याचा प्रयत्न करतो. We try to make God, पण देव म्हणतो मला कोणीच मनुष्य मला तयार करू शकत नाही, but God says no man can make me कोणी मला पाहिलंच नाही because no one saw me, तर मला तयार करू शकत नाही. so no one can make me. मग देवाने सांगितलं Therefore God said कोणीच मला तयार करू शकत नाही. no one can create मी me. देवाची इच्छा आहे, God's wishes. आम्ही त्याची उपासना कशी करावी, How should we worship him? आम्ही देवाला ओळखावं. You should know God. बायबल पाहतो आम्ही, In the Bible we see, निर्गम 20:3 मध्ये पाहतो, in Exodus 23 we see, देवाने सांगितलं की मला कोणीच तयार करू शकत नाही, God said no one can create me, कोणीच मला बनवू शकत no नाही, one can make me, कोणीच माझी प्रतिमा तयार करू शकत नाही, कोणीच no नाही. one can create my image, no one. यासाठी आम्ही पाहतो मग देवाची भक्ती आम्ही कशी करायची, For this we see how to worship God, देवाची उपासना आम्ही कशी करायची, how to worship God, कसं देवाला ओळखायचं, how to know God, कसं देवाला आम्ही समजून घ्यायचं. how to understand God. आम्हाला चालते फिरते देव हवे, We need God as we walk. त्यामुळे आम्ही आमच्याकडून चूक होती. We make mistakes. येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला, Jesus Christ came to त्यांनी earth. देवाला प्रगट केलं. He revealed God. तो मला ज्यांनी मला पाहिलं त्यांनी देवाला पाहिलं, He said, whoever saw me saw God. हे त्यांनी प्रगट केलं. He revealed this. त्यावेळेस आम्ही पाहतो That time we see त्याने पृथ्वीवर कार्य केलं. he worked on the earth. कार्य करता करता While working, एका स्त्रीला तो भेटला, he met a woman. शंभरुनी स्त्रीकडे तो गेला, He went to the Samaritan शंभरुनी woman. स्त्रीची त्यांनी बातचीत केली. He talked to the Samaritan woman. त्यावेळेस शंभरुनी स्त्रीने तिच्याशी संभाषण झालं, They both had a conversation. दोघांची बातचीत झाली. They talked. त्यावेळेस शंभरुनी स्त्री म्हणाली, That time the Samaritan woman said, पूर्वजापासून लोक ह्या डोंगरावर भक्ती करत आहे. people have been worshipping on this mountain since their ancestors. पूर्वजापासून या डोंगरावर लोक उपासना करत आहे. People have been worshipping on this mountain since their ancestors. ती भक्ती आमची चालू आहे. Our worship is ongoing. येशू ख्रिस्त म्हणाला, Jesus Christ अशी said, भक्ती देवाला नको आहे. आता God does not want such a worship देवाची now. इच्छा काय समजून घ्या. Know what is the will of God. देवाला उपासक कसे पाहिजे, How God wants his worshippers to कशी be. भक्ती करणं लोक पाहिजे. How devout people should be. तो म्हणाला की अशी भक्ती देवाला नको आहे. He said he does not want such a worship. पूर्वजांपासून From ancestors, वाडवडिलांपासून आलेली भक्ती, worship from our forefather. देव म्हणला अशी भक्ती देवाला नको आहे. God said he does not want such a worship. हे बंद कर. Close this. आम्ही बी पाहिलं पाहिजे. We must see जे आम्ही भक्ती करतो, उपासना करतो, what we worship. आमचे वाडवडील करत आहे, This is what our आमचे ancestors are घराणं doing. करत आहे, Our house is ती doing. बरोबर आहे की चूक आहे तपासा. Check if it is right or wrong. शोधा म्हणजे सापडेल. Search and you will आम्ही जे find करतो what we ते do. बरोबर आहे की चूक आहे. Is it right or wrong? शंभरशीलची भक्ती देवाने बंद केली. God stopped the Samaritan woman's worship. देवाने सांगितलं की अशी भक्ती नकोय देवाला. God said God does not want such मी a सांगतो worship. देवाची भक्ती कशी करायची. I will tell you how to worship God. मी देवाचा पुत्र आहे. I am the Son of God. देवाला कशी भक्ती हवी मला माहिती आहे. I know what worship God wants. त्याने तिला शिकवलं. He taught her. देव आत्मा आहे. God is a spirit. त्याची भक्ती, त्याची उपासना His devotion, his worship, आत्म्याने आणि खरेपणाने करावी. he should be worshipped in spirit and truth. देवाने सांगितलं. God देव said, कसा आहे. how is God? येशूने दाखवलं. Jesus showed, देव आत्मा आहे. God is spirit.
त्याची भक्ती His worship आत्म्याने खरेपणाने करावी. should be done in spirit and त्याने truth. देवाला दाखवलं He showed God की देव आत्मा आहे, that God is spirit. हे स्पष्ट केलं. He made it clear. देव आत्म्यामध्ये राहतो, God lives in the spirit. त्याच्या आत्म्यामध्ये उपस्थिती आहे, His presence is in the तो spirit. आत्म्याद्वारे कार्य करतो. He works through the spirit. मग बायबल सांगतो So Bible मला says किती 6 मध्ये in Malachi 3:6, तुझा देव परमेश्वर न बदलणारा देव आहे. your Lord God has not changed. देव बदलत नाही, God does not change. देवाचं वचन बदलत नाही, God's word does देव आहे not तसाच आहे. change. God is the देव same. आत्मा आहे. God is the spirit. जुन्या काळात आम्ही पाहतो, We see in Old Testament, उत्पत्ती 1:2 मध्ये पाहतो आम्ही, in Genesis 1:2, देवाने प्रारंभी आकाश व पृथ्वी निर्माण केली. in the beginning God created the heaven and the earth. पृथ्वी आकारविरहित होती, The earth was formless. पृथ्वीवर अंधकार होता, There was darkness on the earth. जलनिधीच्या पृष्ठभागावर There were different surface of water देवाचा आत्मा तळपत होता. over which the spirit of God was तिथे hovering. देवाचा आत्मा होता, There was God's spirit. प्रारंभी देवाचा आत्मा होता. In the beginning there was spirit of God. त्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या. He created all things. जुन्या काळात आम्ही पाहतो की देवाचा आत्म्याने वेगवेगळ्या पद्धतीने काम केलं. In the Old Testament we see God's spirit work differently. देवाचा आत्मा शमशोनमध्ये आला, God's spirit came in Samson, दाविदाकडे आला, came to David, मोशेजवळ आला, came near अनेक Moses. शास्त्र सेंदष्टीकडे देवाचा आत्मा आला. God came to many prophets. देवाचा आत्मा यायचा, The spirit of God तो came. कार्य करायचा, It would तो work. भविष्य करायचा, It made the future. तो आपलं लोकांना मार्गदर्शन करायचा, It guided his people. तो परत निघून जायचा. It would go back. तोच आत्मा काम करतो. The same spirit बायबल works. सांगतो Bible दुसरे says इतिहास 7व्या अध्यायामध्ये in Chronicles 2:7, शलोमोनने मंदिर बांधलं. Solomon built a temple. देवाने त्याला सांगितलं तसं त्याने मंदिर तयार केलं He built the temple just as God said, आणि त्याने देवाला प्रार्थना केली, and he prayed to God. देवा तुझं सांगितलं तसं मंदिर तयार केलं, God, I built the temple as you said. तू आता मंदिरात ये, Now you come to this त्या temple. मंदिरात निवास कर. You stay in this त्याची temple. प्रार्थना देवाने ऐकली. God heard his prayer. देव आत्मेने आला, God came in the form देव of spirit. तेजाने आला. God came in glory. सर्व मंदिर तेजाने भरून गेलं, The temple was filled with glory. सर्व आत्म्याने भरून गेलं, It was filled with spirit. सर्व मंदिरात तेज होतं. It was bright everywhere in the temple. बायबल सांगतो Bible says कोणत्याच माणसाला आत प्रवेश करता आला नाही. no man was able to enter the temple. देवाच्या तेजासमोर Before the brightness of God, कोणाला उभं राहता येत नव्हतं. no one could stand. देवाला कोणी पाहिलं नाही, No one saw God, देवाचं तेज पाहिलं, saw his glory, देवाची उपस्थिती पाहिली, saw his पण presence, देवाचा चेहरा नाही पाहिला, but did not see God's कारण face. देव आत्म्याने आला होता, God came in form of spirit, तेजाने आला होता. full of त्याने brightness. मंदिर भरून टाकलं. He filled the temple. तोच देव The same त्या God. देवाविषयी शिकच म्हणतो, Jesus Christ says about that God, देवात्म्या त्याची उपासना आत्म्याने खरीपणाने करा. God is spirit, worship God with spirit and truth. तो येशू ख्रिस्त The same Jesus मरणानंतर पुन्हा Christ उठला, rose again from dead. स्वर्गात जाताना तो म्हणाला, He said as he ascended to मी heaven, जातो, I go तुमच्यासाठी मग कैवारी पाठवतो. and send a defender for you. तो म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला पाठवतो. That is sending the Holy Spirit for you. पहा, देवामध्ये बदल नाही. See, there is no change in येशू ख्रिस्त God. म्हणतो, मी जातो, पुन्हा पवित्र आत्मा येईल. Jesus Christ said, I go and the Holy Spirit will come again. आज पृथ्वीवर पवित्र आत्मा काम करत आहे. The Holy Spirit is working on earth पेंटिकॉस्टच्या today. दिवसापासून पवित्र आत्मा कार्यरत आहे. The Holy Spirit is working from the day of आज Pentecost. सर्व ठिकाणी तो कार्य करत आहे. Today he is working तो everywhere. अद्भुत कार्य करत आहे. He is doing wonderful लोकांचं things. पोषण करत आहे, He is caring for people, लोकांचे प्रश्न सोडवत आहे, solving problems of people. आजारांना तो बरं करत आहे, He is healing the sick, मंडळाची स्थापना करत आहे, establishing many fellowship, लोकांमध्ये तो अद्भुत कार्य करत आहे, doing wonderful things in तो people. परिवर्तन करत आहे, He is making तो changes, तारणाची घोषणा करत आहे, proclaiming बरेच salvation. कार्य करत आहे. He is doing many things. आत्मा The Holy Spirit, देव बदलला नाही. God did not change. आज मी देवाचा आत्मा काम करतो. Even today, God's Spirit works. आम्ही पाहतो We see देव आत्मा आहे, God is Spirit. त्याची भक्ती उपासना आत्म्याने खरेपणाने करा. Worship Him with spirit and truth. म्हणून देवाला ओळखा. So know God. निर्माण केलेली कोणती गोष्ट कधी देव होऊ शकत नाही. Anything created can never be God. कोणतीच गोष्टीची आम्ही देवाशी तुलना करू शकत नाही. There is nothing that we can compare to God. निर्माण केलेली गोष्ट निर्मिती असती, The thing created is a ती creation. देवाची तुलना करू शकत नाही.
that cannot be compared to God. कोणीच देवाची बरोबरी करू शकत नाही. No one can be equal as God. देव आत्मा आहे. God is spirit. तो आत्म्याने काम करतो. He works through आणि spirit. येशू ख्रिस्त म्हणाला So Jesus Christ योहान said सुवर्तन 3:8 मध्ये, in the Gospel of John 3:8, वारा, आम्ही वाऱ्याकडे आम्ही पाहतो. we look at the wind. वारा येतो जातो, The wind comes and goes. त्याचा स्पर्श आम्हाला होतो, We feel it. त्याची उपस्थिती आम्हाला समजते. We understand the presence of कुठून आला it. कुठे चालला आम्हाला समजतं, We understand where it came from, where it went. पण वारा दिसत नाही आम्हाला. But we do not see the पण wind. वाऱ्याला आम्ही ओळखतो, But we know the wind. वाऱ्याचा स्पर्श होतो, We feel it. वाऱ्याचं कार्य आम्ही पाहतो. We see the work of wind. आम्ही नाकारू शकत नाही, We cannot deny. आम्हाला समजतं. We understand. तसंच येशू ख्रिस्त म्हणाला, So Jesus Christ said, देवाचा आत्मा असं काम करतो. the God Spirit works like this. तो दिसत नाही, He does not appear, काम करत आहे, but is कार्य working, करत आहे. doing many पण आम्ही things. भक्ती आमची समजली पाहिजे. We must understand our मी worship. बी देवाची भक्ती करायचं, Even I माझं worship कुटुंब God. देवाची भक्ती करायचं. My family worship God. देवाचं मला पूर्ण ज्ञान नव्हतं, I did not have God's knowledge. देवाची मला पूर्ण माहिती नव्हती. I did not know God very well. माझ्या घरात अशांती होती. There was no peace in my house. माझं घर बदलायसाठी आम्ही प्रार्थना करत होतो, We were praying to change my वेळोवेळी house. देवाचा धावा करत होतो, From time to time, we called God. वेळोवेळी देवाच्या प्रतिमेसमोर उभा राहायचो, We stood before the image of God. देवाला त्यातून हाक मारायचो, We used to call God through देवा it. माझं घर बदल, God, change माझ्या my घराचं house. परिवर्तन कर, Make changes in my house. माझ्या घरात शांती आण, Bring peace to my house. आमच्या घरात आशीर्वाद आण. Bless my house. तो बायबल लिहिलेलं आहे. It is written in मी Bible. आलो तुम्हाला देण्यासाठी आलेलो आहे. I have come here to give आज you. 14 वर्षाला आमच्या घरात काहीच भेटलं नाही. Today it's 14 years. Our house has not आम्ही फार received दुःखी आहोत, anything. फार कष्टी आहोत. We are sad. We are in pain. प्रतिमेसमोर मी प्रार्थना करायचो, We used to pray in front of the बऱ्याच image. गोष्टी करायचो, We used to do a गुडघे lot of टेकून things. प्रार्थना करायचो. We used to kneel and देवा तू pray. ये, God, you come. आला नाही. He did not come. हे पहा, See this. देवाला नाही. God did not come. ज्यावेळेस मला देव समजला, The time when I understood God, देवाच्या वचनातून देव समजला, understood God from God's मी word, माझ्या कुटुंबाने देवाचा धावा केला, I and my family called God. देव भेटला, We met God. त्यांनी माझ्या घराचा उद्धार केला. He saved my house. एके दिवशी तो दारातून उभा राहिला. One day he came to the door and stood. तो मला तुमच्या घरी यायचंय, He said, I want to come to your house. मला तुमच्या घरात राहायचं. I want to live in your house. आम्ही दारात पाहिलं, We looked at the door. कोणीच नव्हतं, There was no one. पण येशू ख्रिस्त होता, But there was Jesus Christ. देव होता. There was तो म्हणला God. मी देव आहे. He said, I am God. तो आत्म्याने आला होता, But he had come in the form of आत्मा spirit. दिसत नाही, And spirit is not पण seen. त्याची वाणी आम्हाला समजते, But we understand its त्याचा voice. स्पर्श आम्हाला समजतो, We feel it. त्याची उपस्थिती आम्हाला समजते. We understand its आम्ही presence. देवाचं आगत स्वागत केलं. We welcome God. तो येऊन माझ्या घरात राहायला लागला, He came and stayed in my त्याने house. माझं घर बदललं, He changed my घरात house. अनेक आशीर्वाद दिले, Gave many blessings. अनेक शिक्षण दिलं, Gave many अनेक lessons. वरदान दिलं, Gave many आणि देवाची gifts. सेवा करण्यासाठी त्यांनी पाचारण केलं. And he chose to serve God. ज्यावेळेस तो घरी प्रथम आला, The first time when he came to a house, त्यावेळेस तिने मला सांगितलं, that time he told me, हे सर्व काढून टाक, take this all away. तुझ्या घरात जे प्रतिमा आहे The image that is in your त्यात मी house, राहत नाही, I do not live in त्यात it. मला हाक मारू नको. Don't call me through this. हे मनुष्याने बनवलेलं आहे, This is created by त्यात man. मी राहत नाही, I do not मी live राहू in this. शकत नाही, I can't मला कोणी stay. बांधू शकत नाही. No one can माझ्या bind me. आत्म्याची उपस्थिती अमर्याद आहे. There is no limit for presence of my spirit. मी आकाशपती व्यापून राहतो. I dwell in the heavens and the हे earth. सर्व काढून टाक. Take this हे all सर्व away. काढून टाकलं. I took that देव all म्हणला away. माझं वचन लाव. God said, keep my word. बायबल मध्ये वचन लाव, Put there the word from ते Bible. रोज वाच, Read that every day. तुझं ज्ञान वाढल, Your knowledge will तुझा increase. विश्वास वाढल, Your faith will तुला grow. हिंमत येईल, You will have courage. तुला धैर्य येईल. You will have माझं patience. वचन जिवंत आहे, My word is alive. कार्य करतं, It works. माणसाला ताजे तवाना ठेवतं. It keeps the person fresh. हे सर्व मी काढून टाकलं. I removed all this. देव म्हणला मी यात राहत नाही, God said, I don't live in मी this. कुठे राहतो? Where I live. शरीर हे देवाचं मंदिर आहे. The body is the temple of God. बायबल सांगते 3 कोरिंथीकरास पत्र, पहिले पत्र 3:16 मध्ये, In Corinthians 1:3-16 we see शरीर हे देवाचं मंदिर आहे. a body is the temple of God. शरीर हे देवाने बनवलेलं आहे. Body is made by God. देव म्हणतो मी शरीर माझं मंदिर आहे, God says body is my ह्यात temple. मी राहीन.
I will live in ह्यात मी this. निवास करेन, This is where I will live. बाकी कुठे नाही. Nowhere else. शरीर देवाने बनले, A body is made by शरीर God. त्याने रक्ताने मोलाने विकत घेतलेले आहे. He has bought the body with blood. त्याने वधस्तंभ उचललेला आहे, He lifted the त्याने cross. रक्त सांडलेलं आहे. He shed his बायबल blood. सांगतं पहिले करते 6:19 मध्ये, Bible says in Corinthians 1 मी 6:19, तुम्हाला मोलाने विकत घेतलेलं आहे, for you were brought at a price, रक्ताने विकत घेतलेलं आहे. bought you with blood. हे शरीर माझं आहे, This is my हे body. जीवन माझं आहे, This is my हे life. आयुष्य माझं आहे. This life is ह्यात mine. मी राहीन, I will stay in ह्यात it. माझी वस्तीकरण, I will settle in it. हे निवासाचं ठिकाण आहे. This is the place to देव stay. आमच्यामध्ये राहतो. God lives in पहा, मी us. दाराजवळ उभा ठोकीत आहे. Look, I'm standing at the door and हे knock. दार, हे दार, पहिले अंत कर, This door, our soul. इथे येऊ इच्छितो. He would like to come in दार here. उघडा. Open the door. देव म्हणतो मला आत यायचं. God says, I want to come in. पश्चाताप करा, Repent. क्षमा मागा, Ask forgiveness. देव आत येईन. God will come in. देव बनवल घडवल तुम्हाला. He will make and create you. देवाला बोलवा, Call God. आमंत्रण द्या. Invite Him. देव आमचं जीवन बदलन, God will change our lives. वाईट करून तो चांगला आणन. He will remove the bad and bring good. तो आमच्यामध्ये राहतो. He lives in us. शरीर हे देवाचं मंदिर आहे, Our body is God's तो temple. माझ्यामध्ये राहतो, He lives in me. माझ्या कुटुंबात राहतो, Lives in my family. माझ्या मंडळीच्या लोकांमध्ये राहतो, Lives in my fellowship पवित्र members. आत्मा राहतो. The Holy Spirit देव lives. माझ्यावर राहतो. God lives with तो me. येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus मी said, तुझ्यावर राहतो, I live with you. तू बसल तर मी बसेल, If you sit, I will sit. तू उठल तर मी उठेल, If you get up, I'll get up. चालेल तर मी तुझ्यावर चालेल, If you walk, I'll walk with you. तू जाईल तिकडे तुझ्याबरोबर राहील, You go anywhere, I'll be with you. तुला ज्या कामात तू हात घाल त्यात मी तुला येस देईन. You will succeed in whatever you do. तू बोलेल तसं मी करेल, I will do as you say. तू माझ्याशी बोलेल, If you talk to me, मी तुझ्याशी बोलेल, I will also talk to कारण मी you. तुझ्यामध्ये राहतो. Because I live in you. हे देवाचं प्रेम आहे. This is God's love. देवाचा आत्मा आमच्यामध्ये राहतो, God's Spirit lives in us. तो दिसत नाही, He does not आता appear. दिसतो का? Do you see it now? त्यामध्ये देवाच्या आत्म्याची उपस्थिती. The Spirit of God is present in me. 3 आत्मे, There are 3 spirits. मनुष्याचा आत्मा, The Spirit of man, देवाचा आत्मा, the Holy Spirit, सैतानी आत्मा. Satanic 3 Spirit. प्रकारच्या आत्मा होती, There are 3 types of पण spirit. आमच्यामध्ये मनुष्याचा आत्मा आहे, But we have the Spirit of man. पण तो पापामुळे अंधकारमय झालेला आहे. But he is darkened by sin. देवाचा आत्मा येतो, The Spirit of God comes. तो आमच्या आत्म्याला सुशोभित करतो, He adorns our souls. तो आत्म्याच आमचा उद्धार करतो, He saves our souls. तो सुशोभित करतो, He adorns the soul. तो आमच्यामध्ये राहतो, He lives in us. तो आमच्याशी बोलतो, He talks तो to us. आमच्यामधून काम करतो, He works through us. तो आमच्या डोळ्यातून काम He करतो, works through our eyes. आमच्या मुखाने काम करतो, Works through our आमच्या mouth. हाताने काम करतो, Works through our आमच्या hands. पावलांना दिशा देतो, He directs our steps. आमच्या कानात इतरांचे सर्व प्रश्न समस्या ऐकून त्यांना उत्तर देतो. He listens to everyone through our ears and answers them. या शरीरातून तो काम करतो. He works through तो this म्हणला मी body. इथे राहील, He said, I will stay in here, बाकी नाही कुठे. nowhere else. शरीर हे देवाचं मंदिर आहे, Our body is God's temple. आमच्यामध्ये वास्तव आहे देवाचं, God lives in पण us, तो आम्हाला दिसत नाही, but He is not पण visible त्याचं to कार्य us, बघतो आम्ही. but we see His work. पूर्वी हा मनुष्य असा नव्हता, This man was not like that याचं before. भाषण चांगलं नव्हतं, His language was not good. याचं आचरण चांगलं नव्हतं, याचं वर्तणूक चांगलं नव्हती, His behavior was not good. पण हा मनुष्य बदलला. But this man changed. हा चांगलं बोलतो, He speaks चांगलं well, वागतो, behaves well, चांगलं काम करतो, does good work, संपूर्ण परिवर्तन. complete change. देवाचा आत्मा त्याच्यामध्ये येतो, God's Spirit come into him. देवाचा आत्मा त्याच्यामध्ये गुण तयार करतो, God's Spirit creates माणूस qualities in him. बदलतो, Man changes. भाषण वर्तन आचरण बदलून टाकतो देव, God changes language and behavior. तो चांगला माणूस तयार होतो. He becomes a good man. देवाचा आत्मा, God's Spirit. त्याला आम्ही ओळखू शकत नाही, We cannot recognize him कारण तो दिसत नाही. because he is not visible. बायबल सांगतो, So Bible देवाला says, कोणी कधी पाहिलं नाही, no one has ever seen God. कोणी पाहू शकत नाही. No one can see. ते राहत होतो, He lives पण within. दिसत नाही. He is not visible, काम करते आज, but is working. अनेक ठिकाणी काम करते, Working in many अनेक places. मनुष्यामध्ये तो काम करते, Working in many अनेक people. मंडळात तो काम करत आहे. Working in many येशू ख्रिस्त म्हणला, fellowship. पवित्र आत्मा येईल, Lord Jesus said, Holy Spirit will come. तो तुमच्यामध्ये राहील, He will live in you. तो तुम्हाला शिकवेल, He will teach you. तो तुम्हाला दाखवेल, He will show you. तो तुम्हाला मदत करन, He'll help you. तो तुम्हाला सहाय्य करन, He'll help you. तो शेवटपर्यंत तुमच्यावर राहील. He will be with you to the end. देवाचा आत्मा God's Spirit आमच्यावर राहत. lives with us. मग आमची भक्ती कशी पाहिजे?
then how should our worship आमची be? उपासना कशी पाहिजे? How we should worship? काही वर्ष वाढवण्यापासून आलेली भक्ती केली, For many years I worshipped like my देवासाठी खूप ancestors, खर्च केला, spent a lot for God, खूप अर्पण केली, did many offerings, खूप यज्ञ केला, sacrificed a lot, बरेच काही केलं. did many things. देव फुकट भेटतो. God meets us for free. देवासाठी काही खर्च करण्याची गरज नाही. There is no need to spend for God. देव फुकट भेटतो. God meets us for आम्हाला free. फक्त देवाकडे गेलं पाहिजे, We just need to go to God, देवाचा धावा केला पाहिजे, call on God. देवाला हाक मारली पाहिजे, You should call Him, देवाकडे पश्चाताप केला पाहिजे, repent to God, देवाकडे क्षमा माहिती पाहिजे. ask forgiveness to God. देव तुम्हाला भेटतो, God will meet you देव काम करतो, and God will त्याची work. उपस्थिती His presence आत्म्यामध्ये असते, is in the तो Spirit. आत्म्यामध्ये काम करतो. He works in the मग Spirit. आत्मा म्हणजे काय Then what is Spirit? हे समजलं पाहिजे. This we need to understand. देवाचा आत्मा म्हणजे काय? What is the Spirit of God? आत्म्याला कोणी पाहू शकत नाही, No one can see the Spirit. आत्म्याचा कोणी फोटो काढू शकत नाही, No one can click a picture of a Spirit. आत्म्याला कोणी तयार करू शकत नाही. No one can make the Spirit. देव आकाश पृथ्वी व्यापून राहतो, He dwells in heaven and on earth, पण दिसत नाही, but does not पण appear. आम्ही हाक मारतो, So we call. आता हाक मारतो, We call Him now. देव येऊन बोलतो, He will come and speak. तो शिकवतो मला He teaches me मंडळी कशी चालायची, how to run the fellowship, मंडळीचे प्रश्न कसे how सोडवायचे. to solve fellowship's problems. अनेक लोक येतात, Many people come. अनेकांच्या समस्या आहे, They have many problems. अनेकांचे प्रश्न They आहे, have many questions. अनेकांचे बंधनात आहे, Many are in काय bondages. करावं समजत नाही, They don't know what to कशामुळे अशी do. परिस्थिती निर्माण झाली, What caused such a situation? का आम्ही अपयशी आहे, Why do we fail? का आम्ही या परिस्थितीत सापडलेलो आहोत. Why are we found in this देव मला situation? सांगतो, God tells me. पवित्र आत्मा मला सांगतो, Holy Spirit tells me. पवित्र आत्म्याने त्यांना मार्गदर्शन देतो. I guide them through Holy तुम्ही असे Spirit. करा म्हणजे तुम्ही त्यातून बाहेर याल. If you do this, you will get out of it. आत्म्यामुळे, Because of Spirit, आत्म्याने मी काम करतो, we work in the souls. आत्म्याने सर्व गोष्टी होतात. Everything happens by the ज्यावेळेस Spirit. परमेश्वरने मला निवडलं, The time God chose me, मी देवाला म्हणलं मी कसं काम करू, I told God how I would work. मला अनुभव नाही, I have no मी experience. कधी केलं नाही, I never did this. यामुळे मी भयभीत आहे, For this I am scared. मी नाही करू शकत ते काम. I can't do देव this म्हणला work. कार्य मी करेल, God said, I will do the work. मी तुझ्या मुखात सहाय्य करेल, I will help you. काय बोलायचं मी तुला शिकवेल, I will teach you what to say. कुठं काय करायचं मी तुला दाखवेल, I will show you where what to मी do. काम करेल, I will work. मी तुझ्यामधून काम करेल. I will work through you. तू बोलेल तर लोक येतील If तुझकडं, you speak, people will come to you. तू प्रार्थना करेल तर लोक बरे होतील, If you pray, people will be healed. लोकांचा उद्धार करेल, People will be saved. लोकांमध्ये मी कार्य करेल, I will work in people. तुझ्यामुळे मी काम करेल, I will work through you. तुझ्याबरोबर चालेल, I will walk with तू you. हाक मार मी तिकडे येईन, You call and I will come. लोकांचे प्रश्न सोडवल मी, I will solve the problem of people. लोकांचे अश्रू पुसून टाकल. Wipe their tears. आज 29 वर्ष मी काम करतो, Today I have been working for माझी 29 ताकद, years. माझी बुद्धी, माझं ज्ञान नाही. It is not my strength and wisdom. आज माझी म्हणजे बुद्धी, आज म्हणजे ज्ञान आहे देवाच्या आत्म्यामुळे आहे. Today I have wisdom in me because of God's Spirit. देवाचं सामर्थ्य आहे, There is God's power. ते काम करतं, It works. अद्भुत काम करतं, Works wonderfully. कार्य करत आहे. Is working. कोणते प्रश्न असो, Whatever the कोणते question. आजार असो, Any sickness. कोणते बंधन असो, Any bondages. काही असो, Anything. देवाला सर्व शक्य आहे. God has everything सर्व देव possible. सर्व व्यवस्थित करतो. God takes care of everything. यासाठी आम्हाला देवाच्या मार्गदर्शनाची गरज आहे, For this we need God's देवाच्या guidance. सल्ल्याची गरज आहे. God's advice. एक देवाचं वचन आम्हाला सल्ला देतो, God's word gives us आणि त्या advice. परिस्थितीचा पवित्र आत्मा बी आम्हाला सल्ला देतो. Holy Spirit gives us advice. ह्या परिस्थितीत काय करायचं, What to do in this situation. देवाचा आत्मा शिकवतो. The Spirit of God ह्या teaches लोकांसाठी कशी प्रार्थना करायची, how to pray for these यांना कसं people, मार्गदर्शन करायचं, how to guide त्यांचे them. प्रॉब्लेम काय आहे, Why is there त्यांचं problem? बंधन काय Why आहे. are there restrictions? अनेक अडचणीत लोक आहे. There are many people in trouble. एक स्त्री होती, There was a आज woman. 7 वर्ष ती बंधनात होती, For 7 years she was in bondages. ती भयभीत होती. She was ती scared. म्हणाली बदल मी कुठे जाते तिथं चक्करून खाली पडते, She said, brother, wherever I go, I feel dizzy and fall down. बसमध्ये पडते, I fall in bus. कामावर पडते, I fall at work. घरात पडते, Fall into the माझं house. जीवन भयदायक आहे बदल. My life is scary, मी brother. प्रार्थना करते, उपवास करते, I pray to God. I fast. पण मला भीती बसली माझ्यामध्ये. But fear is in me. मी कुठेही पडते, I fall मी anywhere. रस्त्यावर मी पडते, I fall on the road. माझं जीवन भयदायक आहे. My life is fearing. आज 7 वर्ष प्रार्थना उपवास करत आहे, Today I have been fasting and praying for 7 काय years. समजत नाही मला. I don't understand anything. मला मार्गदर्शन करा, Guide me. मला सल्ला द्या. Give me advice. मी तिला दर
उपास मी दर मंगळवारी तिला बोलवलं. I called her for worship every तर दरवेळी Tuesday. ती मंडळी ती येऊ लागली. She came to fellowship every तिने देवावर Tuesday. विश्वास ठेवला, She believed in God, देवाच्या वचनावर विश्वास ठेवला, believed in word of God, मंडळीवर विश्वास ठेवला, believed in वेळोवेळी fellowship, ती प्रार्थना केली, prayed for her from time to देवाला time, प्रार्थना केली. prayed to God. देवा स्त्रीची परिस्थिती अशी काय? God, why this woman is in such situation? आज भयभीत येते, She is scared. जी अस्वस्थ आहे परमेश्वर. She is आज restless, 7 Lord. वर्ष ती प्रार्थना करते, It's been 7 years she is ती praying. बरी काय होत नाही? Why doesn't she काय get जी better? परिस्थिती अशी? Why is her situation मला like तर this? समजत नाही. I don't पवित्र understand. आत्मा आला, Holy Spirit came. आत्म्याने सांगितलं The Spirit ह्या told me स्त्रीची स्थिती अशी काय? why her situation is like this. देवाने सांगितलं God told ही me बंधनात आहे, she is तिला in बंधनीला bondages. बांधून टाकलेलं आहे. He is tied up with हे bondages. बंधन तिला त्रास देतं, This bond troubles her. हे वेळोवेळी तिला उचलून आपटतं, That hits her from time to time. तिची फजिती करते. That humiliates her. असून तिला माझी ओळख नाही, She doesn't know me yet. असून तिची माझी भेट झाली नाही. She hasn't met me yet. तिला शिक्षण दे, You teach her. तिला मार्ग दाखव, Show her the way. मी तिला त्यातून बाहेर I काढेन. will get her out of it. मी तिच्याशी चर्चा केली, I spoke with her, शिक्षण दिलं, taught her, तिला तयार केलं, prepared her, तयार केलं. prepared her for prayer, 7 वर्षाचं बंधन तोडलं. broke the 7 years bond. 7 वर्षाचं सैतानी बंधन देवाने तोडून टाकलं. God broke the 7 years old satanic bond. ती बरी झाली. She was आज healed. ती देवाची सेवा करते. Today she serves आज God. 20 वर्ष देवाची सेवा करते. She serves God for 20 years कधीच today. पडली नाही ती. She never fell again. पडणाऱ्या लोकांना ती उठवते. She now raises who is fallen. ही साक्षी, This is a अशी testimony. पुष्कळशी साक्षी. There are many 20 testimonies. वर्ष, For 20 years, 11 वर्ष, for 11 years, बंधनातील लोक, people in bondages, व्यसनातील लोक, people in addiction, बंधनातील अनेक अडचणी लोक people in difficulties, कसं सोडवायचं how to free देवाचा them. आत्मा सांगतो. The Spirit of तो God शिकवतो tells कसं us. बाहेर काढायचं, He teaches how to get out of कसं it, सुरक्षित राहू शकतो. how to be safe. हे देवच सांगू शकतो. Only God can tell. देवाचा आत्मा God's Spirit. जर आमच्यावर असेल तर किती चांगली गोष्ट. How good it is if God's Spirit is तो with आत्मा. us. That येशूला Spirit. देवात्मा त्याची उपासना आत्म्याने खरेपणाने करा. God is Spirit. Worship Him with your spirit and truth. म्हणजे काय? What does that mean? आत्मा म्हणजे काय? What is Spirit? आत्मा म्हणजे विचार, भावना, इच्छा. Spirit means thought, feelings, and परत desire. ऐका. Listen again. आत्मा म्हणजे काय? What is Spirit? विचार, भावना, इच्छा. Thought, feeling, desire. देवाचा आत्मा. God's Spirit. देव उत्तम आहे. God is good. उत्तम विचार, उत्तम भावना, उत्तम इच्छा. Good thought, good feeling, and good desire. आत्मा येतो. The Spirit उत्तम comes. विचार, उत्तम भावना, इच्छा आमच्यामध्ये आणतो. It brings good thought, good feelings, good देव उत्तम desire. आहे. God is good. त्याचे विचार उत्तम आहे. His thoughts are त्याची good. इच्छा उत्तम आहे. His will is त्याची good. भावना उत्तम आहे. His feelings कारण are तो good. उत्तमच आहे. Because He is good, तो आमच्यामध्ये येतो, He comes into us. तो मंडळीमध्ये येतो, He comes into fellowship. सर्व काही उत्तमच करतो. He does all good. तो आमच्या घरी येत येतो, He comes into our house. सर्व उत्तमच करून टाकतो. He makes all चांगली good. पत्नी, चांगलं पती, चांगले मुलं तो तयार करतो. He makes good husband, good wife, good मी children. नाही करू शकत, You and I can't, देव करतो. but God does. आत्मा, The Spirit, उत्तम विचार, भावना, इच्छा. good thoughts, feeling, desire. तेच म्हणाला, This is what Jesus देवाची said. भक्ती उपासना आत्म्याने खरेपण करा. कुठेही Worship God with your spirit and truth, anywhere. मनापासून देवाची भक्ती करा. Worship God शुद्ध wholeheartedly. मनाने देवाचा धावा करा. Call God with a pure heart. खरेपणाने देवाचा हाक मारा. Call Him in truth. खरंच तुम्हाला देवाला भेटायचंय, If you really want to meet God, देवाचा धावा करायचा call on God मनापासून, wholeheartedly. खऱ्यापणाने With truth, देवाला हाक मारा. call God. देव भेटेल. God will meet मग you. आत्म्याने खरेपणाने So from spirit and truth, उत्तम विचार, भावना, इच्छा, good thought, feeling and desire, सत्यतेने truthfully, देवाला हाक मारा. call God. देवाचा आत्मा म्हणजे उत्तम, God's spirit that is उत्तम good, विचार, भावना, इच्छा. good thought, feeling and desire. उत्तम विचार, भावना, इच्छेचा फोटो काढता येत नाही. We cannot click a picture of good thoughts, feelings and नाही desire. काढू शकत. We can't take ते a आमच्यामध्ये picture. काम करते, It is working in अनेक us, मंडळीमध्ये काम करते. working in many देवाचा fellowship. आत्मा आला, God's spirit लोक came. बदलले, People changed. लोकांची भाषा बदलली, Their language changed. अन्य भाषा सुद्धा झाली. Different kinds of language देवाने वाचा started. बदलून टाकली. God changed the words. जे अनक्षर अज्ञानी लोक होते, The uneducated and बायबल untrained सांगते people. प्रेषित 4:13 मध्ये, In Acts 4:13 Bible says, जे अनक्षर होते, अज्ञानी होते, the untrained and त्यांनी uneducated जगाला people, ज्ञान दिलं, they gave knowledge to the world. त्यांनी जगाला शिकवलं. They taught the world.
जगाला देवाची भेट करून दिली. They presented God to the world, त्यांना आशीर्वाद दिले, gave blessings, त्यांना तारण दिलं, gave salvation, त्यांना शिक्षण दिलं. taught them. अज्ञाक्षर अज्ञानी लोक, Untrained and देवाने त्यांना uneducated people, शिक्षण दिलं, God taught देवाने them. त्यांना तयार केलं. God made हे them. आत्मा, This spirit, उत्तम विचार, भावना, इच्छा, good thoughts, feelings, and त्याची desire, प्रतिमा करू शकत नाही. we cannot imagine. देवाची भक्ती God's worship, कुठेही बसा, sit anywhere, मनापासून करा. do it from the heart. बायबल वाचून मनापासून वाचा. If you read Bible, read from your heart. प्रार्थना करायची तर मनापासून करा. If you pray, pray wholeheartedly. खऱ्या मनाने करा, Do it sincerely. विश्वासाने करा. Do it in दान faith. द्यायचं ते विश्वासाने द्या. Give offerings in faith. देवाला जरुरी पडते म्हणून नका देऊ. Don't give as God needs. संतोषाने देणारा देवाला आवडतो. God loves who gives with good grace. मनापासून द्या. Give from your heart. देव मन बघतो. God sees your आम्ही heart. खऱ्या मनाने विश्वास ठेवतो. We truly believe. खऱ्या मनाने प्रार्थना करतो. We pray sincerely. खऱ्या मनाने उपवास धरतो. We fast wholeheartedly. खऱ्या मनाने देवाची सेवा करतो. Serve God with a sincere heart. माझ्यासाठी नाही करत मी, I don't do it for माझ्या myself. पैशासाठी मी नाही करत, I don't do it for money. देवासाठी मी करतो. I do it for God. खऱ्या मनाने मी करतो. I do it with sincere देवाचं heart. कार्य वाढावं म्हणून करतो. I do it to increase God's लोक work. वाचावं म्हणून मी करतो. I do it so that people should be saved. देव लोकांना प्रेम करतो. God loves people. मी बी देव मनुष्य प्रेम करतो. I also love people. लोक वाचावं ही माझी इच्छा आहे. I want people to be saved. मग देव काम करतो. So God works. मनापासून आणि भक्ती देव बघतो. God sees the worship from heart. खऱ्या मनाने देवाचा धावा करा. Call on God with a sincere ज्या heart. ठिकाणी बसू तिथं देवाचा धावा करा. Call on God wherever you sit. सायकल चालता चालता मी भक्ती केली. While cycling, I worship God. सायकल चालवता चालवता पवित्र आत्मा भेटला. I met Holy Spirit while riding a bicycle. त्यांनी माझं जीवन, माझी भाषाशैली बदलून टाकली. He changed my life, my language. मी सायकल चालवत होतो, देवाची प्रार्थना गाणे गात होतो. I was praying and singing God's song while cycling. देव भेटला. I met God. कुठेच काय नाही. Nothing anywhere. कुठेही Anywhere. आम्ही देवाची मनापासून भक्ती करा. Worship God with whole heart. मनापासून आदर करा, Respect from heart. सन्मान करा. Respect. जे करायचं ते विश्वासाने करता. If you're doing it, do it in जरुरी faith. पडते म्हणून नाही. Don't do as आज needed. रविवार आहे म्हणून देवाची भक्तीला जाऊ नका. Don't worship God only because it's जरुरी पडते Sunday. बायबल वाचू नका. Do not read the Bible as उपवास धरू needed. नका. Don't fast. दान द्यायचं म्हणून देऊ नका. Don't give as you only want to मनापासून offer. करा. Do it from your देव heart. मन बघतो. God looks at your heart. मनापासून केलेली भक्ती बघतो. God sees the sincere worship. मुख नाही, ओठांचं फळ मुख नाही बघत देव. God does not see the mouth. मनातून आलेली भक्ती बघतो. Sees worship from heart. इथं देव राहतो. God lives within. म्हणून आज आम्ही पाहिलं, So today we saw येशू ख्रिस्त म्हणाला, Lord Jesus said, देवात्मा आहे, God is त्याची spirit. भक्ती आत्म्याने खरेपण कर. Worship him with spirit and truth. प्रतिमेमध्ये देव राहत नाही. God does not देव live in कशातच images. राहत नाही. God does not देव live in आमच्यामध्ये anything. राहतो. He lives तो in आमच्यावर us. चालतो. He walks with us. तो आमच्याशी बोलतो. He talks to तो us. आमच्याबरोबर उपस्थित राहतो. He is present with us आम्हाला तयार करतो. and prepares us. ही भक्ती, This is worship. ह्या देवाविषयी मी बोलतो. I talk about this हा God. तुमच्यामध्ये माझ्यामध्ये निवास करतो. He dwells in you and me. तो दिसत नाही. He is not visible. देवाला कोणी कधी पाहिलं नाही, कोणी पाहू शकत नाही. No one has seen God and no one can. शेवटचं एकच सांगतो मी. The last thing I say, अनेक जण म्हणतात मी येशूला लोकांनी पाहिलं. many people say that they have seen Jesus Christ. येशू ख्रिस्त लोकांनी पाहिलं. People saw Jesus Christ, मग येशू ख्रिस्तांनी काय सांगितलं? but Jesus Christ said, सैतानला येशू ख्रिस्त काय म्हणला? what Jesus Christ said to Satan, एकच देव आहे, there is only one God. त्यालाच नमन कर, You only worship त्याचीच him भक्ती कर. and pray to him. सैतान पळून गेला. The Satan ran away. येशू ख्रिस्त आज तेच म्हणतो. This is what Jesus Christ says एकच today. देव आहे, There is only one त्याची God. भक्ती आत्म्याने खरेपणाने कर. Worship him with spirit and truth. आम्ही येशूवर विश्वास ठेवतो. We believe in Jesus. तो जो सांगत त्याचं पालन करतो. We obey what he says. त्याने सांगितलं नाही प्रतिमा करा. He never said make an image. आज सर्व जगामध्ये येशूचं नाव आहे. Jesus' name is in all world today. प्रत्येक देशात येशूचे फोटो आहे. Every country has a photo of Jesus. भारत आहे, In India, अमेरिका आहे, in America, रशिया आहे, in Russia, चीन आहे, in China, आफ्रिका. in Africa. प्रत्येक देशात येशूचे चित्र वेगळं आहे. The picture of Jesus is different in every country. वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी आपल्या देशाप्रमाणे तयार केला. They created a different kind of their country. येशू ख्रिस्त एकच आहे. Jesus Christ is त्याचा only फोटो one. एकच आहे. His picture is the same. वेगळं येशू ख्रिस्त नाही. Jesus Christ is no प्रत्येक different. देशाने आपापल्याप्रमाणे तयार केलाय.
Each country created their असं own. येशूने सांगितले बी नाही. Jesus did not say that. तो मला मी जे सांगतो ते ऐका. He said, listen to what I say. माझ्यावर विश्वास ठेवा. Believe in me. देवावर विश्वास ठेवा. Believe in God. देवाच्या आज्ञेचं पालन करा. Obey God's command. देव आत्मा आहे. God is a त्याची spirit. भक्ती आत्म्याने खरेपणाने करा. Worship Him with spirit and truth. हीच खरी भक्ती. This is true हीच worship. खरी उपासना आहे. This is true devotion. बाकी भक्तीमध्ये देव उपस्थित राहत नाही. God is not present in other ह्या worship. भक्तीमध्ये देव उभा राहतो. He is present in this अनुभव घ्या. worship. Experience. देव काम करतो. God works. तिची भक्ती Wrong worship. देव उपस्थित राहत नाही. God is not आज present. काही वर्ष मी अनुभव घेतला. Today I have many years of येशू म्हणला, experience. "हे बंद कर. Jesus said, close this. मी सांगतो तशी भक्ती कर." Worship as I tell you. देव सदैव भक्तीमध्ये उपस्थित राहतो. God is always present in the worship. आम्ही अनुभव घेतो. We experience. मला आशीष देतो. We are blessed. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. देवस्तुती असो Praise be to God. की आज देवाविषयी पाहिला आम्ही. Today we saw about God. तुमच्या सर्वांची उपस्थिती, नवीन लोकांची उपस्थिती आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. Your presence and presence of new people. So we thank our loving आम्ही Lord. लोकांना आवाहन करतो. We appeal to the people. तुमचे प्रश्न, तुमचे समस्या Your problems, your questions. स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेले आहे. Mobile numbers are given on the screen. तुम्ही आमच्याशी संपर्क करा. You contact तुमचे us. प्रश्न, तुमचे समस्या जे काय आहे Whatever your problems, your question be, तुम्ही आम्हाला कळवा. you let us know. आम्ही देवाच्या वतीने उत्तर देऊ. We will answer you on behalf of God. फोनद्वारे संपर्क करा. Contact us through your phones. आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. We will answer you. देव सांत्वन करतो. God comforts. उन्नती करतो. He uplifts. तो उत्तेजित करतो. He excites. आम्ही देवाच्या वतीने तुम्हाला उत्तर देऊ. We will answer you on behalf of God. पण नवीन लोकांना आम्ही आव्हान आहे. We make an appeal to new देव people. बोलत आहे. God is calling. देव जे सांगतो ते करा. Do what God says. अशा मंडळीत जा. Go in such a fellowship. अशा मंदिरात जा. Go in such a church जिथे देव राहतो. where God lives. जिथे देवाचे सेवक आहे. Where there are God's servants. जिथे देवाचे लोक आहे. Where there are God's people. तिथे आपलेसेपण आहे. Where there is comfort. तिथे प्रेम आहे. Where there is तिथं love. सांत्वन आहे. Where there is comfort. तिथं परिवर्तन आहे. Where there is a change. तिथं तारण आहे. Where there is तिथं देवाचं salvation. वचन आहे. Where there is God's word. योग्य शिक्षण आहे. There is proper teaching. पवित्र आत्म्याची उपस्थिती आहे. Presence of Holy Spirit. लोक बदलतात. People change. लोक अश्वेत होतात. People are blessed. अशा मंडळीमध्ये उपस्थित ठेवा. Be present in such a fellowship. अशा सेवकाकडे संपर्क करा. Contact such a servant. देव काम करेल. God will work. देव काम करत आहे. God is तुम्ही working. आमची संपर्क करा. Even you can contact दर us. बुधवारी आम्ही येतो. Every Wednesday we लॉकडाऊन come. मुळे आम्ही सोशल मीडियामध्ये येतो. Because of lockdown we come on social देव media. लॉकडाऊन उठवेल. God will open प्रार्थना lockdown सह चालू करेन. and will open all त्यावेळेस मी worship तुमची places. संपर्क करेल. At time I will contact you. आम्ही एकमेकाशी भेटू. We will meet each other. पण आता तुम्ही फोनद्वारे संपर्क करा. But now you can contact us through phone. संपर्क करा. Contact us. संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री, Sanjay James Thakur सत्य Ministry. जीवन मंडळी That is the Living Fellowship of Truth. फेलोशिप आहे. It is a यामध्ये fellowship. देव काम करत आहे. In it God is आज working. 31 वर्ष काम करत आहे. He has been working for तो 29 सर्व years बदलतो. today. तो He सर्व changes शिक्षण everything. टाक. He wipes away tears. संपर्क करा. Contact us. आनंदी राहा. Be careful देवावर राहा. and be with God. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. आपण प्रार्थना करूया. Let us pray. देवाचा दावा करू. Let's call on देव God. हळूहळू काम करत आहे. Gradually God is working. देवाची भक्ती मनापासून करा. Worship God wholeheartedly. देव काम करेल. God will work. चला आपण प्रार्थना करूया. Let us pray. स्तुतीस पात्र, सन्मानास योग्य Holy Lord, you deserve respect and आमच्या praise. प्रेमळ कन्वळ बापा, Our loving Lord, पुन्हा करून आमचा धन्यवाद करतो. तुझ्या नावाचा महिमा करतो. once again we thank you and glorify your name. तुझा गौरव करतो. Glorify you, Lord. तू अब्राहमाचा देव आहे. तू इसाकचा देव आहे. तू याकोबचा देव आहे. You are God of Abraham, Jacob, and तू आमचा Isaac. बी देव आहे. You are our तू God. आमच्यावर राहतो परमेश्वर. You live with त्यामुळे us, Lord. धन्यवाद करतो. आभार मानतो. So we thank you, Lord. आम्ही कोण, आमची योग्यता काय, पात्रता काय, Who are we? We deserve nothing. पण तू आमच्यावर प्रेम करतो. But you love us. आमच्यावर दया करतो. Have mercy तू on us. आमच्याकडून सेवा करतो. You serve us. कार्य करत आहे. You work. त्यामुळे आम्ही धन्यवाद करतो. आभार मानतो परमेश्वर. So we thank you, O आज आम्ही Lord. प्रार्थना करतो परमेश्वर. Today we pray आज to you, O मंडळीसाठी Lord. प्रार्थना करतो परमेश्वर. We pray for our नवीन fellowship. लोकांसाठी प्रार्थना करतो परमेश्वर. Pray for new आज people. जो संदेश ऐकते त्या लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे. Praying for those who hear this अनेक message. लोक तुझ्याकडे आशेने आले परमेश्वर. Many people came to you with प्रत्येकाची hopes, आशा आहे Lord. प्रज्ञा. Everyone has तू a आशा hope. मनोगन करणार देव परमेश्वर.
You are God who will fulfill all प्रत्येकाचे hopes. प्रश्न सोडवणार केवळ तूच देव. You are the one who will solve everyone's problem. प्रवेश आहे प्रत्येक लोकांचे प्रश्न समस्या सोडव परमेश्वर. Solve the problems of each of these प्रभू त्यांना तू people, Lord. मार्गदर्शन कर परमेश्वर. You guide them, त्यांना Lord. दिशा दे, मार्ग दे परमेश्वर. You direct them, Lord. त्यांना समज दे परमेश्वर. You give them त्यांना understanding. अनुभव दे परमेश्वर. Make them experience. त्यांच्या जीवनात तू कार्य कर परमेश्वर. And you work in their त्यांच्या life, जीवनाचे Lord. प्रश्न तू सोडव परमेश्वर. You solve the problems in their lives, जे Lord. आजारी आहे, Who is जे in बंधनात आहे, in bondage, जे व्यसनात आहे, in addiction, जे दारिद्र्यात आहे, in जे poverty, अशांतीमध्ये, in disturbance. प्रवेशच्या नामात त्यांचा मार्ग, त्यांचे जीवन बदल परमेश्वर. In the name of Lord Jesus, change their ways, their lives. तुझं वचन त्यांच्यामध्ये कार्य करू दे परमेश्वर. Let your word work in त्यांच्या them, तुझ्या Lord. वचनानुसार परमेश्वर त्यांना तू दृष्टी दे परमेश्वर. Give them sight according to your word, तू Lord. मार्ग दाखव परमेश्वर. You show them the way. त्या मार्गात त्यांना तू मार्गदर्शन कर. Guide them in that way, Lord. त्यांना अनुभव दे. Make them experience त्यांच्या जीवनात त्यांचा बदल कर. and change their lives, Lord. म्हणून तुझी कृपा वाढव परमेश्वर. So increase your mercy, अनेक Lord. प्रश्न, अनेक समस्येला उत्तर देणारा देव. You are God who answers every question. मंडळीतील अनेक प्रश्न समस्या जे आहेत त्यांचे तू सोडव. Solve every question of every fellowship members. प्रत्येकाला स्थिर कर. Stabilize everyone. तुझमध्ये वचनामध्ये मंडळी स्थिर कर. Stabilize fellowship in you, in your तुझं word. गौरव दे परमेश्वर. And let your या glory be, देशामध्ये Lord. करोना व्याधी संबंधी पुन्हा करा मी तुझकडे येतो परमेश्वर. Once again, we come to you for this corona disease, Lord. वेळोवेळी आम्ही तुझकडे प्रार्थना केली. From time to time, we pray वेळोवेळी to तुझा you. धावा केला. We called तू you. कार्य करते म्हणून धन्यवाद करतो परमेश्वर. You work, so we तू thank you, O लोकांचा Lord. बचाव करते म्हणून आम्ही धन्यवाद करतो परमेश्वर. You are saving people, डॉक्टरच्या so we thank you, O उपचारामध्ये तू Lord. यश दे. Give success to doctors' treatment. अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामध्ये तू यश दे. Give success to efforts of लोकांचा authorities. बचाव कर. Save people. लोकांना आरोग्य दे. Give people good health, आयुष्य दे. good life. तुझी ओळख दे. Let them know you. तुझा अनुभव दे परमेश्वर. Let them experience you, तू Lord. वाचव परमेश्वर. So you save, हे Lord. करोना व्याधी This corona हे disease. गावातून, शहरातून, राज्यातून, देशातून बाहेर काढ परमेश्वर. Take away this corona disease from village, विदेशातून बाहेर cities, काढ. states, and country. या देशाला विदेशाला विसावा दे. Give rest to our and other तू country. शांती आण. You bring तू peace. व्यवस्थान, Make an सर्व arrangement. अर्थव्यवस्था तू व्यवस्थित कर परमेश्वर. And you manage all the economy, Lord. हा लॉकडाऊन उठव. Open this lockdown. प्रार्थना स्थळ उघड परमेश्वर. Open all worship places, तू Lord. उघडलं तरच उघडल परमेश्वर. It will be open when you will तू open it. बोलल तरच होईल परमेश्वर. It will happen only if you say, प्रभू येशू Lord. तू बोल परमेश्वर. So you say, हे सर्व Lord. प्रार्थना स्थळ उघड परमेश्वर. Open all worship places, Lord. बंधूंचे एकत्र मेने मिला तू चालू कर परमेश्वर. Let everyone meet each other. तुझंच गौरव होऊ दे Let परमेश्वर. your glory be, तुझा Lord. महिमा होऊ दे We परमेश्वर. glorify you, तुझी स्तुती होऊ Lord. दे परमेश्वर. We praise you, तुझी Lord. आराधना होऊ दे परमेश्वर. We worship हे you. चालू कर You परमेश्वर. open this, Lord. कारण हे बंद तू केलं परमेश्वर. Because you close this, बंद Lord. कोणीच करू शकत नाही परमेश्वर. No one can तर close तूच चालू this. करू शकतो. Only you can open तू this. चालू कर. You open this. तुझं गौरव होऊ दे परमेश्वर. Let your अजून glory तुझी be, O लोकांना Lord. ओळखू दे परमेश्वर. Let many people know you, पण तू Lord. कार्य कर For परमेश्वर. this you work, हे Lord. सर्व प्रार्थना मी तुझं सादर करतो परमेश्वर. I offer all this praise before you, Lord. तू ऐक. You listen. तुझं गौरव दे Let your परमेश्वर. glory be, देव Lord. आत्मा आहे. God is त्याची spirit. भक्ती आत्म्याने खरेपणाने करावी. He should be worshipped with spirit and truth. हे लोकांना ज्ञान दे. Give this knowledge to people. समज दे. Make them हे ज्ञान understand. त्यांच्या अंतर्गत बिंबव. Put this knowledge in them चुकीची भक्ती बंद कर. and close all wrong worships. तू कार्य कर. You work भक्तीचा अनुभव दे. and make experience your तुझंच गौरव, worship. तुझंच गौरव, तुझं गौरव. Your glory, Lord. प्रवेश नावाने मागतो म्हणताय. We ask this in the name of Lord Jesus. आमीन. Amen. आमीन. Amen. Praise the Lord. प्रेज लॉर्ड. Praise the Lord.